नमस्कार. वेद ज्योतिषशास्त्राचा या आपल्या अभ्यास मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पंचांगाची माहिती घेतली होती आणि आजच्या भागामध्ये आपण ग्रहांविषयी थोडी माहिती घेणार आहोत. ग्रहांच्या उच्च नीच राशी, ग्रह कोणते आहेत हे सगळं आपलं झालेलं आहे. आता ग्रहांचे मित्र, शत्रू आणि समग्रह जे असतात हे आपल्याला थोडंसं जाणून घेणं आवश्यक आहे. परंतु विस्तार भयामुळे ते आपल्याला तो भाग इथे न घेता तुम्ही जर तो पंचांगातलं जे कोष्टक पाहिलं तर प्रत्येक पंचांगामध्ये कोष्टक असतं. तर त्या कोष्टकावरनं तुम्हाला त्याचा अंदाज येईल की ग्रहांचे मित्र कोण, शत्रू कोण आणि समग्रह कोण. तर त्याचा आपल्याला नंतर उपयोग होणार आहे. आज आपण ग्रहांमध्ये होणारे योग बघणार आहोत. ग्रहांमध्ये होणारे योग कोणते कोणते होतात ते मुख्य योग. खूप योग होतात परंतु मुख्य योग जे आहेत ते आज आपण बघणार आहोत प्रामुख्याने. तर ग्रहांमध्ये पुढील प्रमाणे योग होतात बघा. हे ग्रहांचे मुख्य योग आहेत. पहिला आहे युती योग, ज्याला समांश असं पण म्हणतात. युती म्हणजे एकाच राशीमध्ये दोन ग्रह असणे किंवा 30 अंशाच्या आतमध्ये दोन ग्रह असणे. समअंश किंवा समांशावरती जर असतील तर हे योग जितक्या जवळ असतील एकमेकांच्या तितके ते जास्त फलदायी असतात. तर पहिला योग आहे तो युती योग आहे. दुसरा योग आहे तो द्विद्वादर्श योग आहे. द्विद्वादर्श म्हणजे एक राष्ट्रांतर योग. एक राशी म्हणजे एका राशीचं अंतर असतं, 30 अंशाचं अंतर असतं. कसे होतात ते आपण नंतर बाजूच्या कुंडलीमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे, प्रत्येक योग कसा होतो तो. तिसरा योग आहे तो लाभ योग किंवा एकादश म्हणजे एक ग्रहापासून तिसऱ्या किंवा 11व्या स्थानी जर ग्रह असेल तर त्या दोन ग्रहांमध्ये लाभ योग होतो. चौथा आहे केंद्र योग. केंद्र योग म्हणजे एखाद्या ग्रहापासून चतुर्थ किंवा दशम स्थानामध्ये जर ग्रह असेल तर तो त्या ग्रहाशी केंद्र योग करतो. त्याच्यानंतर आहे त्रिकोण योग. त्रिकोण योग ह्यालाच नवपंचम योग असं सुद्धा म्हणतात. म्हणजे एका ग्रहापासून 5व्या किंवा 9व्या स्थानी जर ग्रह असेल तर त्या दोन ग्रहांमध्ये नवपंचम योग होतो. त्याच्यानंतर आहे षडाष्टक योग. षडाष्टक योगामध्ये एका ग्रहापासून 6व्या किंवा 8व्या ठिकाणी जर ग्रह असेल तर त्या दोन ग्रहांमध्ये षडाष्टक योग होतो. 7वा योग आहे तो प्रतियोग आहे. प्रतियोग किंवा त्याला सम्मुख योग असं म्हणतात. सम्मुख म्हणजे एकमेकांच्या समोर असणारे, एक प्रत्येक ग्रहापासून 7व्या घरात जो ग्रह असतो तो त्या ग्रहाशी प्रतियोग करतो. हे ग्रहांचे झाले मुख्य योग. याशिवाय सुद्धा ग्रहांमध्ये कर्तरी योग होतात, माला योग होतात, परिवर्तन योग होतात ज्यांना अन्योन्य योग असं म्हणतो, विपरीत राजयोग होतो, नंतर नीचभंग योग होतो आणि राजयोग होतो. असे दुसरे पण वेगळे योग होऊ शकतात. आता ग्रहांची माहिती योगांची माहिती घेण्याच्या अगोदर ग्रहांचे गुण आपण बघूया की त्याच्यामध्ये रवी, चंद्र आणि गुरु हे सत्वगुणी ग्रह आहेत. आणि नंतर बुध, शुक्र हे रजोगुणी गुण आहेत, ग्रह आहेत. आणि मंगळ, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो हे तमोगुणी ग्रह आहेत. हे यांच्या ग्रहांचे गुण आपण बघितले. नंतर शुभ ग्रह आणि पापग्रह तुम्हाला माहितीच आहेत. तर शुभ ग्रहामध्ये चंद्र, गुरु, बुध आणि शुक्र हे शुभ ग्रहामध्ये येतात. आणि पापग्रहांमध्ये रवी, मंगळ, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो हे पापग्रह येतात. एकदा बेसिक माहिती घेतली की आता आपण ग्रहांविषयी माहिती घेऊया. इथे बाजूला आपल्याला एक काल्पनिक कुंडली मी दाखवलेली आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये हे सगळे योग मी तुम्हाला कसे होतात ते दाखवणार आहे. आपण पहिला योग घेऊया की युती योग किंवा समअंश योग. आता युती योग इथे मी कुठल्याही ग्रहांचे अंश दिलेले नाहीत, परंतु युती योग आपण ढोबळ मानाने बघूया. युती योग म्हणजे ज्यावेळेला दोन ग्रह एकाच राशीमध्ये असतात. आता ह्या कुंडलीमध्ये जर बघितलं तर आपण बुध आणि शुक्र हे दोन ग्रह एकाच घरामध्ये आहेत किंवा एकाच राशीमध्ये आहेत. म्हणून ह्या बुध आणि शुक्रामध्ये युती योग झाला असं आपण म्हणतो. हे मी ढोबळ मानाने सांगतो, मग आपण त्याचं डिटेल नंतर बघणार आहोत. तर युती योग म्हणजे बुध आणि शुक्र या दोघांमध्ये युती योग झालेला आहे.
नंतर आपण बघणार आहोत द्विद्वादर्श योग, म्हणजे एका ग्रहापासून मागच्या किंवा पुढच्या राशीमध्ये जर ग्रह असेल तर त्याला आपण म्हणतो द्विद्वादर्श योग त्या ग्रहांमध्ये झालेला आहे. जसं या कुंडलीमध्ये गुरुच्या मागे राहू आहे, म्हणजे गुरु आणि राहू म्हणजे द्विद्वादर्श योग झालेला आहे. किंवा आणखी बघायचं झालं तर रवी हा जर आपण ग्रह घेतला तर रवीच्या पुढच्या स्थानामध्ये बुध आणि शुक्र आहे, म्हणजे रवीचा बुध आणि शुक्राबरोबर द्विद्वादर्श योग झालेला आहे. तसंच रवीच्या मागच्या घरामध्ये चंद्र असल्यामुळे रवी आणि चंद्रामध्ये पण द्विद्वादर्श योग झालेला आहे. त्याच्या पुढचा जो योग आहे त्याला आपण म्हणतो लाभयोग. लाभयोग किंवा त्रिएकादश योग, म्हणजे एका ग्रहापासून तिसऱ्या किंवा 11व्या स्थानी जर ग्रह असेल तर त्या दोन ग्रहांमध्ये लाभयोग होतो. आता ह्या दिलेल्या कुंडलीमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे रवी आणि राहू, रवीपासून राहू हा 11व्या घरात आहे, म्हणून यांच्यामध्ये लाभयोग झालेला आहे. तसंच बुधापासून गुरु हा तिसऱ्या घरामध्ये आहे. बुध 1, 2, 3 हा तिसऱ्या घरामध्ये आहे, म्हणजे बुध आणि गुरु यांच्यामध्ये सुद्धा लाभयोग किंवा त्रिएकादश योग झालेला आहे. किंवा गुरुपासून जर शुक्र पण 11व्या स्थानामध्ये आहे, म्हणून गुरु शुक्रमध्ये किंवा गुरु बुधामध्ये लाभयोग झाला आहे असं आपण म्हणतो. तसंच इथे शनी आणि चंद्र यांच्यामध्ये सुद्धा लाभयोग झालेला आहे, तुम्हाला दिसेल. तर शनीपासून हा तिसऱ्या घरामध्ये आहे आणि चंद्रापासून शनी हा 11व्या घरामध्ये आहे, म्हणजे त्रिएकादशी योग किंवा लाभयोग. तर असे लाभयोग होतात. हे दोन ग्रहांमध्ये लाभयोग केव्हा येतो की त्या ग्रहांपासून तिसऱ्या किंवा एकादश स्थानामध्ये ग्रह असेल त्यावेळेला त्यांच्यामध्ये लाभयोग होतो. चौथा योग आहे केंद्रयोग. केंद्रयोग किंवा चतुर्थ दशम, किंवा एखाद्या ग्रहापासून जर दुसरा ग्रह चतुर्थ स्थानामध्ये किंवा त्याच्या दशम स्थानामध्ये असेल तर त्या दोन ग्रहांमध्ये केंद्रयोग झाला असं आपण म्हणतो. केंद्रयोग झाला. जसं इथे गुरु जर ग्रह बघितला तर गुरुपासून मंगळ हा 4थ्या घरामध्ये आहे आणि गुरुपासून रवी हा 10व्या घरामध्ये आहे. त्याच्यामुळे गुरु आणि मंगळ यांच्यामध्ये केंद्रयोग झाला असं आपण म्हणतो. तसंच गुरु आणि रवी यांच्यामध्येही केंद्रयोग झालेला आहे. आता केंद्रयोग म्हणजे फक्त केंद्रातच होतो असं नाही. आता उदाहरणार्थ केतू आणि चंद्र जर घेतलात तुम्ही तर केतू इथे 6व्या स्थानामध्ये आहे, चंद्र इथे 9व्या स्थानामध्ये आहे, म्हणजे इथून हा चौथा, केतूपासून चौथा आहे. 1, 2, 3, 4 केतूपासून 4थ्या स्थानी चंद्र आहे, म्हणून केतू आणि चंद्रामध्ये पण केंद्रयोग झाला आपण म्हणतो. किंवा चंद्रापासून केतू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 चंद्रापासून केतू हा 10व्या स्थानी आहे, म्हणजे चंद्र आणि केतूमध्ये केंद्रयोग झाला असं आपण म्हणतो. तसंच दुसरं बघायचं झालं तर चंद्र आणि राहू यांच्यामध्ये पण केंद्रयोग झालेला आहे. चंद्र आणि राहू यांच्यामध्ये पण केंद्रयोग झालेला आहे. किंवा शनी आणि रवी किंवा शनी आणि मंगळ यांच्यामध्ये पण केंद्रयोग झालेला आहे. आता केंद्रयोगाची व्याख्या तुमच्या लक्षात येईल की एखाद्या ग्रहापासून 4थ्या किंवा 10व्या घरात जर ग्रह असेल तर त्यांच्यामध्ये केंद्रयोग होतो. त्याच्या पुढचा योग आपण बघणार आहोत तर तो आहे त्रिकोण योग. त्रिकोण योग म्हणजे नवपंचम योग. नवपंचम म्हणजे एखाद्या ग्रहापासून 5व्या किंवा 9व्या स्थानी जर ग्रह असेल तर त्या दोन ग्रहांमध्ये त्रिकोण योग झाला असं आपण म्हणतो. आता इथे जर आपल्याला बघायचं असेल तर बघा गुरु आणि चंद्रामध्ये नवपंचम योग झालेला आहे. कसं तर गुरुपासून चंद्र हा 9व्या ठिकाणी आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे 9व्या ठिकाणी. आणि चंद्रापासून गुरु जो आहे तो 5व्या ठिकाणी आहे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 5व्या घरामध्ये आहे. म्हणजे गुरु आणि चंद्र यांच्यामध्ये नवपंचम योग झालेला आहे. दुसरा नवपंचम योग जर तुम्हाला बघायचा असेल आणखी तर राहू आणि मंगळ यांच्यामध्ये सुद्धा नवपंचम योग झालेला आहे. कारण बघा राहूपासून जो मंगळ आहे तो 5व्या स्थानी आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि मंगळापासून राहू हा 9व्या स्थानी आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 अशा प्रकारे त्रिकोण योग पण तुमच्या आता लक्षात येईल की त्रिकोण योग कसा. कुठल्याही ग्रहापासून जर कुठलाही ग्रह 5व्या किंवा 9व्या स्थानी असेल तर त्या दोघांपासून
नवपंचम त्या दोघांमध्ये त्रिकोण योग किंवा नवपंचम योग होतो. त्याच्या पुढचा योग आहे षडाष्टक योग. षडाष्टक या नावावरूनच तुम्हाला कळून येईल की एखाद्या ग्रहापासून 6व्या किंवा 8व्या ठिकाणी किंवा 8व्या स्थानामध्ये जर ग्रह असेल तर त्या दोघांमध्ये षडाष्टक योग होतो. षडाष्टक योग. आता ह्या कुंडलीमध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर गुरु आणि केतू यांच्यामध्ये षडाष्टक योग झालेला आहे. कसा तर गुरुपासून केतू हा 6व्या ठिकाणी आहे. बघा 1 2 3 4 5 6 6व्या घरामध्ये आहे. म्हणजे गुरु आणि केतू यांच्यामध्ये षडाष्टक योग झाले. जर केतूपासून जर बघायचं असेल तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. केतूपासून गुरु हा 8व्या ठिकाणी आहे. म्हणजेच केतू आणि गुरुमध्ये षडाष्टक योग आहे. आता दुसरा जर षडाष्टक योग याच्यात बघायचा असेल तर मंगळ आणि चंद्र यांच्यामध्ये सुद्धा षडाष्टक योग आहे. कसा तो आपण बघूया. 1 2 3 4 5 आणि 6. मंगळापासून चंद्र हा 6व्या ठिकाणी आहे. तर चंद्रापासून मंगळ 1 2 3 4 5 6 7 8 8व्या ठिकाणी. म्हणजे मंगळ आणि चंद्र यांच्यामध्ये षडाष्टक योग आहे. तसाच मंगळ आणि बुध आणि शुक्र आणि मंगळ यांच्यामध्ये पण षडाष्टक योग झालेला आहे. तुम्ही बघू शकता कसा षडाष्टक योग होतो तो. एकमेकांपासून 6वा आणि 8वा. इथे मंगळापासून बुध आणि शुक्र 8वे आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आणि बुध आणि शुक्रापासून मंगळ 6व्या घरात आहेत. 1 2 3 4 5 6. तर असा ह्या दोघांमध्ये षडाष्टक योग झालेला आहे. आणि हा 7वा जो मुख्य योग आहे तो आहे प्रतियोग. प्रतियोग किंवा सम्मुख योग. म्हणजे एकमेकांच्या समोर ज्या वेळेला ग्रह असतात त्यावेळेला ते प्रतियोगामध्ये असतात. इथे मंगळ याच्या समोर रवी आहे बघा. म्हणजे मंगळ आणि रवी प्रतियोगामध्ये आहे. शनी आणि गुरु हे सुद्धा प्रतियोगामध्ये आहेत. कारण गुरुपासून शनी 7व्या ठिकाणी आहे, समोरच्या राशीमध्ये आहे. मंगळापासून रवी समोरच्या ठिकाणी आहे किंवा रवीपासून मंगळ किंवा शनीपासून गुरु हे प्रतियोगात आहेत असं आपण म्हणतो. सम्मुख योगामध्ये आहेत. आता हे जे 7 आपण प्रमुख योग पाहिले यांचे, त्यामध्ये युती योग जर असतो एकमेकांच्या हातात तर ते जर शुभ ग्रहामध्ये झाली युती तर ते योग चांगला असतो, चांगला फलदायी असतो शुभ ग्रहांमधला. पापग्रहांमधला पण एकमेकांची कारकत्वांची ते हानी करतात. म्हणून युतियोग हा शुभ पण असू शकतो, अशुभ पण असू शकतो. शुभ आणि पापग्रहांमध्ये जर युती झाली तर तो संमिश्र फळ देणारा असतो. द्विद्वादर्श योग जो आहे तो एकमेकापासून दुसऱ्या किंवा 12व्या स्थानी ग्रह असतो त्यावेळेला द्विद्वादर्श होतो. म्हणजे आपण दुसऱ्या भाषेत असं बोलू शकतो की एखाद्या ग्रहाच्या धनस्थानी किंवा व्ययस्थानी ग्रह असतो. मग हा जो योग आहे तो संपत्ती कशी असेल किंवा संपत्तीचा व्यय होईल का किंवा संपत्ती मिळेल का अशा गोष्टींचा विचार इथून आपल्याला करता येतो. नंतर लाभयोग जो आहे तो एकमेकांपासून 3ऱ्या किंवा 11व्या स्थानी, हा मात्र नेहमी शुभ असतो योग. हे कंडिशनल शुभ आहेत दोन्ही. लाभयोग जो आहे हा नेहमी शुभ योग असतो. याची फळं नेहमी शुभ मिळतात. त्यानंतर केंद्रयोग जो आहे, केंद्रयोगाची फळं पण, केंद्रयोग पण फार महत्त्वाचा आहे. केंद्रयोगाची फळं पण कशी मिळतात ते आपण नंतर बघणार आहोत डिटेलमध्ये. तर नंतर त्रिकोण योग जो आहे हा सुद्धा शुभ योग आहे. त्रिकोण योग हा शुभ योग आहे नेहमीचा. आणि षडाष्टक जो योग आहे एकमेकांपासून 6व्या आणि 8व्या ठिकाणी ज्यावेळेला ग्रह असतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये मात्र नेहमी अशुभ फळं मिळतात, म्हणून हा षडाष्टक योग आहे हा नेहमी अशुभ असतो. आणि प्रतियोग आहे जे समोरासमोरच्या घरांमध्ये ग्रह असतात ते सुद्धा एकमेकांचे पाय ओढतात असं आपण म्हणतो किंवा एकमेकांच्या विरुद्ध राशीमध्ये असतात ते. तर समोरासमोरच्या राशी या एकमेकांच्या विरुद्ध राशी असतात नेहमी. त्यामुळे प्रतियोग सुद्धा हा अशुभ असतो. तर आता हे आपण जे सारांश पाहिलं सगळ्या ग्रहांचा, त्याच्यानंतर आपण हे योग कसे होतात त्याचा आपण थोडक्यात बघूया. आणि मग पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येकाची डिटेल माहिती, सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. एक कर्तरी योग असतो. कर्तरी योग म्हणजे 2 ग्रहांच्या मध्ये ज्यावेळेला ग्रह असतो त्यावेळेला तो कर्तरी योग असतो.
त्यावेळेला तो कर्तरी असतो. आता इथे बघा, इथे जर तुम्ही रवी घेतलात तर रवी जो आहे हा चंद्र आणि बुध किंवा चंद्र आणि शुक्र यांच्यामध्ये आहे. रवीच्या धनस्थानामध्ये बुध किंवा शुक्र आहे आणि इकडे व्ययस्थानामध्ये चंद्र आहे. म्हणजे रवी हा कर्तरी योगामध्ये आहे असं आपण म्हणतो. कर्तरी योग म्हणजे हा शुभ मध्यामध्ये आहे, कर्तरीमध्ये आहे, शुभ कर्तरीमध्ये आहे असं म्हणतो. कर्तरी योगाची व्याख्या खरं म्हणजे अशी आहे की ज्या ग्रहाच्या पुढचा ग्रह जो वक्री असतो आणि मागील ग्रह हा मार्गी असतो त्यावेळेला त्या ग्रहांमध्ये कर्तरी योग होतो. कर्तरी, बाकी शुभ मध्य किंवा पाप मध्य योग असं आपण म्हणजे खरी त्याची व्याख्या अशी आहे. तर इथे रवी आपण म्हणाला तर रवीच्या पुढच्या घरामध्ये आणि रवीच्या मागच्या घरामध्ये पण शुभ ग्रह असल्यामुळे रवी हा शुभ मध्यामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. रवी हा शुभ मध्यामध्ये आहे. तसंच गुरु हा, राहू हा ग्रह आहे तो गुरु आणि बुध किंवा गुरु आणि शुक्र यांच्या शुभ मध्यामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांच्या शुभ मध्यामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. आता कर्तरी योग जो आपण म्हणतो तर इथे ते बुध आणि शुक्र जर तुम्ही बघितलं, बुध आणि शुक्र, त्या बुध आणि शुक्राच्या पुढच्या घरामध्ये राहू आहे आणि तो राहू तुम्हाला माहिती आहे राहू नेहमीच वक्री असतो आणि मागील घरामध्ये रवी आहे. हे दोन्ही म्हणजे एक वक्री ग्रह आहे पुढील स्थानातील आणि मागील स्थानातील ग्रह मार्गी आहे. म्हणून बुध आणि शुक्र हे कर्तरी योगामध्ये असं आहेत असं आपण म्हणतो. हे कर्तरी योगामध्ये आहेत. आता इथे राहू आणि रवी हे दोन्हीही पापग्रह असल्यामुळे हे दोन्ही ग्रह पापकर्तरी योगामध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. पापकर्तरी. आता कर्तरी योग पापकर्तरी पण असतो आणि शुभ कर्तरी पण असतो. ज्या वेळेला ग्रह दोन शुभ ग्रहांच्या मध्ये असतो त्यापैकी एक ग्रह वक्री आणि एक ग्रह मार्गी असतो त्यावेळेला तो शुभ कर्तरीमध्ये असतो. उदाहरणार्थ मगाचं उदाहरण जर आपण घेतलं ते रवीचं जे उदाहरण घेतलं इथे आपण की समजा इथे बुध समजा वक्री धरला, आपण इथे वक्री धरलाय बुध, तर रवी हा बुध वक्री आहे आणि चंद्र मार्गी आहे म्हणून रवी हा शुभ कर्तरी योगामध्ये आहे असं आपण म्हणतो. जसं इथे आपण बघितलं की बुध आणि शुक्र हे पाप कर्तरी योगामध्ये आहेत तसं इथे रवी जो आहे हा शुभ कर्तरी योगामध्ये होईल. म्हणजे कर्तरी योग हा आपण असा बघत असतो दोन ग्रहांच्या मध्ये ज्या वेळेला ग्रह असतो तो त्यावेळेला जर एक ग्रह मार्गी असेल आणि एक ग्रह वक्री असेल, पुढील स्थानातील ग्रह वक्री असेल मागील स्थानातील ग्रह मार्गी असेल तर तो कर्तरी योग होतो. ह्याच्यानंतर माला योग आपण असं म्हणतो. माला योग म्हणजे एक ग्रह दुसऱ्या ग्रहाच्या राशीमध्ये असं ज्या वेळेला असतो त्यावेळेला त्याला आपण माला ग्रह असं म्हणतो. आता इथे माला ग्रहाचं उदाहरण तुम्हाला मला दाखवता येणार नाही, त्याच्याकरता आपण वेगळी कुंडली घेऊया. समजा इथे समजा रवी जर इथे आहे, समजा इथे रवी आहे मेषेमध्ये आहे आणि समजा मेषेमध्ये नसं आपण शब्दांत इथे शुक्र बुध समजा शुक्राच्या ह्याच्यामध्ये आहे आणि शुक्र जर इकडे असता तर बुध ऋषभेमध्ये आणि शुक्र मिथुनेमध्ये असं जर असतं तर तो माला योगामध्ये अशा जितकी जास्त घरं मिळतील तितकी ती माला योग. पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण एक माला योगाचं पण उदाहरण घेऊया. त्याच्यानंतर परिवर्तन योग आहे. परिवर्तन योग म्हणजे अन्योन्य योग. एक ग्रह ज्या दुसऱ्या ग्रहाच्या राशीमध्ये असतो तर त्या राशीचा ग्रह हा पहिल्या ग्रहाच्या राशीमध्ये असतो त्याला आपण अन्योन्य योग असं म्हणतो. अन्योन्य योग. आता उदाहरणार्थ त्याच्या परिवर्तन योगाचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर इथे गुरु बघा चंद्राच्या राशीमध्ये कर्क राशीमध्ये आहे आणि चंद्र जो आहे तो गुरुच्या राशीमध्ये आहे. म्हणजे इथे गुरु आणि चंद्र यांच्यामध्ये अन्योन्य योग झाला असं आपण म्हणतो. अन्योन्य योग झाला असं आपण म्हणतो. गुरु आणि चंद्रामध्ये अन्योन्य योग आहे. नंतर विपरीत राजयोग. विपरीत राजयोग म्हणजे आता आपण बघितली कुंडलीतली 6, 8 आणि 12 ही स्थानं जी आहेत ही अशुभ स्थानं आपण समजतो. त्रिक स्थानं त्याला आपण म्हणतो. परंतु या 6, 8 आणि 12 या स्थानांचे स्वामी जर असेच ह्या स्थानांमध्ये असतील 6, 8, 12 स्थानामध्येच असतील म्हणजे कसे असून देते. आता समजा षष्ठ स्थानाचा स्वामी 12व्या स्थानात असेल, 12व्या स्थानाचा स्वामी 8व्या स्थानात असेल, 8व्या स्थानाचा स्वामी षष्ठ स्थानामध्ये असेल तरी पण चालेल. असे हे 3 स्थानांचे स्वामी एकमेकांच्याच राशीमध्ये असतील, तिथे एकमेकांच्या स्थानामध्ये असतील तर त्याला आपण विपरीत राजयोग असं म्हणतो. विपरीत राजयोग म्हणजे इथून जरी ह्या स्थानामध्ये असलेले ग्रह अशुभ फळदायी असले
तरी जर विपरीत राजयोग होत असेल तर ते ग्रह त्यांच्या महादशेमध्ये एकतरी चांगलं फळ देतात, म्हणून याला विपरीत राजयोग असं म्हणतात. नंतर आहे नीचभंग योग. नीचभंग म्हणजे आपण ग्रहांच्या उच्च राशी नीच राशी अशा पाहिलेल्या आहेत. तर उच्च राशीमध्ये जर नीच राशीमध्ये जर ग्रह असेल तर आपण म्हणतो तर नीचेचा ग्रह म्हणजे बलवान नाही आहे, परंतु त्या ग्रहाचा जर नीचभंग झाला, हा नीचभंग पण बऱ्याच प्रकारे होतो, ते सुद्धा प्रकार आपण नंतर बघणार आहोत. तर ते नीचभंग जर झाला तर त्याचं फळ सुधारतं, म्हणून त्याला नीचभंग योग असं म्हणतात. आणि राजयोग म्हणजे चतुर्थ स्थान किंवा पंचम स्थान यांचे ग्रह यांच्या ग्रहामध्ये युती असेल किंवा अन्योन्य योग असेल तर ते ग्रह राजयोग करतात. आणि नवम स्थान आणि दशम स्थान हे जे ग्रह एकमेकांच्या राशीत किंवा युती योगामध्ये असतील तर त्यांच्यामध्ये धर्मकर्मादपी योग असा योग होतो. तर असे हे मुख्य योग आहेत, ते आत्ता आपण पाहिले. आजच्या पुरता आपण इथेच थांबूया. पुढचं आपण आहे ते पुढच्या भागामध्ये याचा आणखी जास्त विश्लेषण आपण करू. मी तुम्हाला याबद्दलची आणखी जास्त माहिती मिळेल. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे पुढचे अपडेट तुम्हाला नियमित मिळत राहतील. तर आता आपण इथेच थांबूया. शुभम भवतु.